हर समय मुंह पर हास्य और जेब में चोरों को, बदमाशों को, गुंडों को, बांग्लादेशियों को भगाने के लिए चाकू ऐसा लेकर घूमते रहते हैं, ऐसे श्री किरीट सोमैया जी। सम्मानित मंच, समय की मर्यादा आहे, पण सर्वांनी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना ऐकायचे आहे। मी जास्त काय बोलणार नाही। आता मी हा बघत होतो किरीट सोमैया साहेबने जे लिहिली आहे पुस्तक, ते त्यामध्ये अजून मी पूर्ण पुस्तक वाचली नाही, पण एक सोमैया साहेबांचे आणि माननीय अध्यक्षांचे निर्देशामध्ये आणून देतो की मालवणीमध्ये आम्ही पण किरीट सोमैया तिथे बरोबर काही वेळा काम केला होता। तो तिथे एक जे माझ्या लक्षात आला ते इथे ते येऊन फर्जी खोटे जन्मपत्र बनवता, आधार कार्ड बनवता, सर्व करता। पण एक अजून त्यांचा प्रकार आहे, ते बंगालमध्ये जे बांग्लादेश आणि बंगालची सीमा आहे तिथे पूर्वी कम्युनिस्टाचा राज होता, आता ते आतंकवादी ममता बनर्जीचा राज्य आहे। तो त्याने तिथे आपले वोट बँक बदलण्यासाठी एक सेंटर्स उभे केलेले आहेत। प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये 10 पेक्षा जास्त सेंटर आहे। तिथे आल्यानंतर त्याने जुने जन्मपत्र बनवून देतात बंगालच्या, नंतर त्याने ते स्कूलमध्ये घेऊन, स्कूलमध्ये त्या हायस्कूलमध्ये त्याचा शिक्षण झाला होता, त्यांच्या वडिलांचा पण शिक्षण झाला होता, असा सर्टिफिकेट तयार करून देतात आणि नंतर त्याने इथे मुंबई, आसाम कुठे पाठवायचे ते पाठवतात। हे जे काय प्रकार चालला आहे, असा माननीय किरीट सोमैया साहेबांना माझी रिक्वेस्ट आहे की आता पुढच्या 1 वर्षामध्ये बंगालमध्ये पण आपली सरकार येणार आहे, तुम्ही त्यांच्या ते मार्गदर्शन तिथे आपण एक वेळा व्हिजिट करावा। हे काय तिथे प्रकार तिथे चालला आहे त्याच्यासाठी पण आम्हाला मार्गदर्शन करावा, काय करायचं आहे। मी आता मला बोलणं संपण्यापूर्वी आपल्या सर्वांच्या निर्देशनामध्ये फक्त एक गोष्टी आणून देतो आणि तिथे माझं संपवतो। ते गोष्टी आसामची। आसाममध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की 33 वर्षापूर्वी आंदोलन सुरू झाला होता, रोहिंग्या भगाव, बांग्लादेशी भगाव, घुसपेटिया भगाव। 12 वर्ष ते आंदोलन चालला, 7-8 हजार लोकांना आपले बली दिला। नंतर तिथे ADP असम गण परिषदेची सरकार आली आणि आसाम वाचला। आज मुंबईमध्ये आपले सर्वांना मुंबई वाचवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ऐलान केलं आहे की मी रोहिंग्या बांग्लादेशी मुक्त महाराष्ट्र करणार आहे, हे काम पण सुरू झालं आहे। 2000 पेक्षा जास्त रोहिंग्या बांग्लादेशीने मागच्या 1 महिन्यामध्ये परत पाठवण्यात आलेलं आहे। त्यांच्या कामासाठी फक्त माननीय देवेंद्रजीचं काम नाही आहे, फक्त माननीय किरीटजी किंवा माननीय रवींद्र चव्हाणजीचं काम नाही आहे, आपल्या सर्वांचं काम आहे। असं समजून त्या काममध्ये आपण डोगडा उलाने काम करावा अशी विनंती करतो। किरीटजीने अतिशय चांगली पुस्तक लिहिली आहे। किरीटजी एक चलता फिरता न्यायालय आहे, चलता फिरता पार्टी कार्यालय आहे, ते जिथे जातात त्याने लगेच त्यांच्या मनामध्ये येतो आता आमचे दिवस संपले, तर त्या मुंबईमध्ये रोहिंग्या बांग्लादेशी हे दिवस संपले, आपला दिवस परत आला। किरीटजीने बहुत बहुत बधाई, धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.